नमस्कार मित्रांनो. तर 16 ऑगस्ट रविवारच्या दिवशी एक छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की जानू विश्वा यांना भावनाला लग्नाचं आमंत्रण द्यायचं असतं. ते दोघं भावनाला आमंत्रण देण्यासाठी जात असतात. लक्ष्मीला भावनाला भेटायचं असतं, म्हणून लक्ष्मीसुद्धा त्यांच्यासोबत जाते. भावना जानू विश्वाला भेटायला घराबाहेर येते आणि ती समोर लक्ष्मीला बघते. भावना जानूला विचारते, जानू, या बाईला इथे कशाला आणलेस तू? जानू म्हणते, ताई प्लीज ऐकून घे ना. भावना म्हणते, मला काहीही ऐकायचं नाही. ज्या बाईमुळे माझा नवरा जेलमध्ये गेला ना, त्या बाईचं मला तोंडसुद्धा बघायचं नाही आहे. आणि या बाईमुळे सिद्धिराज 7 वर्ष जेलमध्ये होते. याचा हिशोब यांना चुकवावाच लागेल. भावनाचा अजूनही राग गेलेला नाही आहे, हे बघून लक्ष्मीला वाईट वाटतं. तर इथे सिद्धूची शिक्षा संपलेली असते. सिद्धू जेलमधून बाहेर पडतो आणि भावना त्याला भेटायला त्याला घ्यायला आलेली असते. भावनाच्या डोळ्यात पाणी येतं. तर इथे जयंत जेलमध्ये असतो. जयंत म्हणतो, जानू, अजून फक्त 3 दिवस. 3 दिवसानंतर तुझा जयंत तुला भेटण्यासाठी येतोय. आता सिद्धू तर परत आलाय, पण जे काही गैरसमज झालेले आहेत ते गैरसमज सगळे कसे दूर होत आहेत ते बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर या सगळ्याची सुरुवात अशी होतीये की आता 7 वर्ष पुढे ही मालिका गेलेली आहे. आणि यात आपल्याला असं बघायला मिळतंय की जसा निवास झोपेतून उठल्या उठल्या लक्ष्मीचा चेहरा बघायचा, तसा आता लक्ष्मी झोपेतून उठल्या उठल्या निवासचा चेहरा बघते. निवासचा फोटो बघते, निवासशी गप्पा मारते, बोलते. तिला असं वाटतं की निवास आपल्या आसपासच आहे. लक्ष्मी सकाळी लवकर उठते आणि घरातली कामं आवरते, देवपूजा आवरते आणि घरातल्यांना आवाज देते. घरातली मुलं आता मोठी झाली आहेत. लक्ष्मीने निवाससाठी घर, मुलं आणि बिझनेस सगळं सावरले. निवासचं स्वप्न ती पूर्ण करते. एक मोठा बिझनेस तिने उभा केला आहे. सगळं घरामध्ये चांगलं चालू आहे. आणि चक्क म्हणजे संतोष आता चांगलं वागतोय. खरं तर त्याला चांगलं वागावं लागतंय. संतोष वरवर दाखवतोय की तो खूप चांगला आहे, पण आतून तो तसाच आधीसारखा खडूस आणि पैशासाठी हापापलेला आहे. पण तो चेहऱ्यावर तसं दिसू देत नाही. वरद आता मोठा झालाय आणि जानूला 7 वर्षापूर्वी एक लहान बाळ सापडलं होतं. आता त्याचं नाव आरव आहे. जानू स्वतःचा मुलगा म्हणून त्याला वाढवते. जानू विश्वा यांचं लग्न पक्क होते आणि दोघांच्या सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आहे. घरामध्ये लगबग चालू आहे. गुरुजी कुठल्याही क्षणी येतील म्हणून घरातले पटापट आवरतायत. घरामध्ये आनंदाचं आणि प्रेमाचं वातावरण आहे. सगळे उत्साहाने पटापट आवरतायत. संतोष मात्र मनातून खुश आहे. जानू एकदाचं लग्न होऊन इथून निघून जाईल आणि तिचा तो मुलगा आरव तो सुद्धा इथून निघून जाईल आणि घरातली 2 खाण्याची तोंड वाचतील म्हणून संतोषला आनंद होतोय. सगळे एकमेकांच्या मदतीने घर सजवतायत. सगळीकडे फुलांच्या माळा लावल्या आहेत आणि रांगोळी सुद्धा काढल्या आहेत. सगळे गुरुजींची वाट बघतायत. थोड्या वेळाने विश्वा तिथे येतो. विश्वा एकटाच आलेला असतो. विश्वाचे वडील थोड्या वेळाने येणार असतात. लक्ष्मी आपल्या भावाची वाट बघते आणि थोड्या वेळाने वीणा जानूला तिथे घेऊन येते. जानू खूप सुंदर दिसते. विश्वा तिच्याकडे बघत राहतो. तर थोड्या वेळाने गुरुजीसुद्धा येतात आणि सुपारी फोडण्याचा कार्यक्रम चालू होतो. गुरुजी विधी चालू करतात. लक्ष्मी आपल्या दादाची वाट बघत असते. ती विश्वाला म्हणते, विश्वा, दादाला फोन लाव ना. काय झालं, एवढा वेळ कसं काय लागतोय? विश्वा बाजूला जातो आणि आपल्या वडिलांना फोन लावतो. विश्वाचे वडील आता कार्यक्रमाला येणार नाही म्हणून ते सांगतात. विश्वा आतमध्ये येतो आणि लक्ष्मीलाही सांगतो. लक्ष्मी म्हणते, नाही नाही, जर दादा या कार्यक्रमाला नसेल ना तर हा कार्यक्रम होणार नाही. गुरुजी, दुसरा मुहूर्त काढा. गुरुजी विश्वा आणि जानू यांच्या पत्रिका बघतात आणि जवळचा मुहूर्त तर नसतोच. सुपारी फोडण्याचा मुहूर्त 6 महिन्यानंतरचा असतो. विश्वाने जानूची 7 वर्ष वाट बघितली. आता त्याला काही राहवलं जात नाही. विश्वा लक्ष्मीला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो. तो लक्ष्मीला लाडीगोडी लावतो आणि प्रेमाने समजावतो. विश्वाने समजवल्यामुळे लक्ष्मी नाही म्हणू शकत नाही.
लक्ष्मी या मुहूर्ताला आणि या विधीला होकार देते. पुन्हा जानू आणि विश्वा तिथे बसतात आणि विधी चालू होतो. घरामध्ये आनंद असतो. सगळे खूप खुश असतात. लक्ष्मीला मात्र आपल्या मोठ्या मुलीची भावनाची खूप आठवण येते. तर थोड्या वेळाने सगळे विधी पार पडतात. गुरुजी म्हणतात की मुलीचे मामा नाही आहेत ना, त्यामुळे आता सुपारी फोडण्याचा हा कार्यक्रम मुलीचे तिन्ही भाऊ करतील. व्यंकी, संतोष आणि हरी हे तिघंही मिळून सुपारी फोडतात आणि लक्ष्मी गुरुजींना लग्नाचा मुहूर्त काढायला सांगते. गुरुजी पत्रिका बघतात आणि लग्नाचा मुहूर्त 4 दिवसांनीच असतो. लक्ष्मी टेन्शनमध्ये येते आणि विचार करते. लक्ष्मी म्हणते, आता काय करायचं? 4 दिवसांनी कसं काय लग्न सगळं मॅनेज करायचं? घरातले सगळे लक्ष्मीला धीर देतात आणि एकत्र मिळून जर आपण हा विधी पार पाडला, लग्न पार पाडलं, तर आनंदात हे लग्न होईल असं सांगतात. लक्ष्मी घरचे होकार देत आहेत म्हटल्यावर ती सुद्धा होकार देते आणि गुरुजी 4 दिवसानंतरचा मुहूर्त सांगतात. लग्न 4 दिवसानंतर असतं. सगळी तयारी पटापट सुरू होते. तर इथे भावना सकाळी लवकर उठते आणि आनंदीला फोन लावते. आज तिचे बाबा म्हणजे सिद्धू फॉरेनवरून येणार आहे, त्यामुळे लवकर ऑफिसवरून घरी ये असं सांगते. भावनाने आपल्या मुलींना काहीच सांगितलेलं नसतं. सिद्धू खुनाच्या आरोपात जेलमध्ये आहे आणि लक्ष्मीने त्याच्यावरती आरोप केलाय याबद्दल काहीच सांगितलेलं नसतं. भावनाची छोटी मुलगी रमा तीही आता मोठी झालेली आहे. भावनाची छोटी मुलगी आंघोळीला जाते आणि रेणुका म्हणते, भावना, अगं मुलींना काही सांगणार नाही आहेस का तू? आपला सिद्धिराज फॉरेनला नाही तर जेलमध्ये आहे ते. किती दिवस सत्य लपवून ठेवणार आहेस? भावना म्हणते, नाही, सिद्धिराजला पण मी सांगणार आहे. काही मुलींना सांगायचं नाही. ते जेलमध्ये होते हे मुलींना कळता कामा नये. सिद्धिराजने काहीच केलं नव्हतं, कोणाचा खून केला नव्हता, पण ती हट्टी आणि हेकेखोर बाई, तिच्यामुळे माझ्या नवऱ्याला 7 वर्षांची शिक्षा झाली. माझ्या मुली त्यांच्या वडिलांपासून 7 वर्ष दूर आहेत. पण आता नाही. त्या माझ्या मुलींच्या नजरेत त्यांच्या बाबांबद्दल फक्त अभिमान आणि आदरच असला पाहिजे. त्यामुळे माझ्या मुलींना मी खरं कळू देणार नाही आणि माझ्या मुलींना त्यांच्या बाबापासून कधीच दूर होऊ देणार नाही. भावना पटापट आवरायला घेते. आज सकाळी 11 वाजता सिद्धिराजला सोडण्यात येणार असतं आणि भावना स्वतः त्याला घ्यायला जाणार असते. रेणुका भावनाला म्हणते, भावना, अगं आज जानूचा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आहे. विश्वा आणि जानूचं लग्न पक्क झाले. तू जाणार आहेस का? भावना म्हणते, नाही. ज्या घरातल्या लोकांनी माझा नवरा माझ्यापासून दूर केला ना, त्या लोकांचा उंबरासुद्धा मी ओलांडणार नाही. रेणुका विषय टाळते आणि तिथून निघून जाते. भावनाचा जीव जानूसाठी सिद्धूसाठी तुटत असतो. तर इथे जानू विश्वा यांचा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम पार पडतो. घरातले सगळे आवरावर करत असतात. संतोषला मात्र या कामापासून सुटका हवी असते आणि जानूचं लग्नाची जबाबदारीसुद्धा तो घेतो. त्यामुळे जानूच्या लग्नासाठी खूप पैसा लागला असं दाखवायचं आणि थोडे पैसे आपल्या खिशात घालायचे असा त्याचा प्लॅन असतो. आणि यासाठी चेहऱ्यावर हापापलेपणा न दाखवता संतोष गोड बोलतो आणि जानूच्या लग्नाची सगळी जबाबदारी स्वतःवर घेऊन बाकी इकडची सगळी कामं टाळून आपल्या रूममध्ये जातो. तो इव्हेंट मॅनेजरला फोन लावतो. आनंदी तिथेच काम करत असते. आनंदी तेच फोनवरचं सगळं बोलणं ऐकते आणि तिला कळतं की जानूचं लग्न आहे आणि लक्ष्मीच्या घरचा हा कार्यक्रम आहे. आनंदी खूप खुश होते. 7 वर्षांनी का होईना आपण आता लक्ष्मी आजीच्या घरी जाणार आणि 7 वर्षानंतर त्या सगळ्यांना भेटणार म्हणून तिला आनंद होतो. आनंदी लगेच आपल्या ऑफिसमधून निघते आणि लक्ष्मीला भेटायला लक्ष्मीच्या घरी जाते. आनंदी लक्ष्मी समोरासमोर येतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.